आंबोळी चटणी हा काय विषय आहे बरं, या प्रश्ना शोधात आम्ही निघालो. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं ऋषी चाललाय गोव्याला या सिरीज मध्ये. अभिजितची गाडी घेऊन शिरोड्याचे सुंदर रस्ते एन्जॉय करत आम्ही निघालो आणि सरळ मेघदूत हॉटेलचा रस्ता धरला. कारण काय, भूक तेवढी लागली होती. आंबोळी चटणी हे दुसरं तिसरं काही नाही, तो आपला स्पंज डोसाच आहे. तो फस्त करून आम्ही निघालो समुद्राच्या दिशेने. समुद्रावर पोहोचताच प्रशांत म्हणला, कॅमेरा दे माझ्याकडे. आणि हो, खरंच मी आजपर्यंत पाहिलेला सगळ्यात क्लीन बीच आहे हा. तो शूटिंग सुरू करतो आणि मी म्हणालो, अरे काय फक्त समुद्राचीच व्हिडिओ काढतोस, माझा पण व्हिडिओ काढ, मी पण असाच भटकत होतो. इतक्यात मागे वळून पाहतो तर काय, हे दोघं बीचवर जिम सेशन सुरू करतात. आणि मी म्हणालो, घ्या बाबा डिप्स मारा. आकाशसाठी हा पहिलाच बीचचा अनुभव होता, त्यामुळे त्याच्या स्विमिंगची हाऊस पण पूर्ण झाली होती. मग वेळ झाली होती रिटर्नची. अभिने आधीच लंचसाठी ऑर्डर दिली होती आणि मग आम्ही लंच केलं. मग मस्त झोप काढली आणि चहासाठी प्रशांतची हाक आली. अभि पण त्याच्या मदतीला आला होता चहा बनवायला. चहा संपवून आम्ही वेंगुर्ल्याच्या दिशेने निघालो. रस्त्यात आरवलीला एक सुंदर मंदिराचं दर्शन झालं आणि मग जसं जसं पुढे जात होतो तसं तसं नागमोडी वळणाचे सुंदर रस्ते दिसत होते, ज्या रस्त्यांनी मन एकदम प्रसन्न झालं होतं. आम्ही पोहोचलो वेंगुर्ल्याला. वेंगुर्ल्याच्या बीचवर पोहोचून झटपट फोटो काढून झालेत आणि मग रिटर्न जर्नी सुरू केली. आंबोळी चटणी हा विषय राहू देत, पण हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक मारायलाच हवा. पुढच्या व्हिडिओत भेटू. बाय.